नमस्कार, कुक विथ आकांक्षामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवत आहे क्रिस्पी ब्रेड वडा। क्रिस्पी ब्रेड वड्यासाठी काही साहित्य घेतले आपण। बारीक चिरलेला कांदा, आलं मिरची पेस्ट, ब्रेड, मीठ, धने जिरे पूड, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, बेसन, उकडून मॅश केलेला बटाटा। वड्यासाठी आता आपण भाजी तयार करून घेऊया। तर पॅन मध्ये थोडासा तेल गरम करून घेतलंय। आता त्यात कांदा टाकूया। थोड़ा कांदा आपण फ्राय करूया, थोड़ा लाल होऊ दे। थोडासा गॅस मोठा करूया थोडा, आणि त्याच्यानंतर थोडा बघा कांदा आता थोडा लाल होत आला आहे। मग आता आपण आले मिरचीची पेस्ट टाकूया। त्याला 2 मिनिटं ढवळून घेऊया। चांगली ढवळी कांद्याबरोबर त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आणि त्याच्यामध्ये नंतर आता राहिलेला उरलेला साहित्य घालूया आपण। आता हा मिरची आणि कांदा चांगला परतून झाला आहे। त्यात आता काही मसाले घालूया। आता आपण लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पूड, हे मसाले घालून घेऊया। ते चांगले 2 मिनिटं परतूया। ते परतून झाल्यावर आपण बटाटा मॅश करूया। बटाट्याची भाजी तयार होईल। आता पुढे बघा छान परतली गेली आहे। आता त्यात बटाटा घालून घेऊया। आता मीठ आणि कोथिंबीर घालून आता भाजी तयार झाली आहे। आता थोडा वेळ गॅस बंद करूया आणि त्याला गार करूया। भाजी थंड होईपर्यंत आपण ह्या ब्रेडच्या कडा कापून घेऊया। अशा ब्रेडच्या कडा कापून त्याचा आपण ब्रेड क्रम्ब तयार करूया। बस ओके, ठीक आहे। कडा कापलेल्या आहेत, त्याच्यात आता आपण ब्रेड क्रम्ब तयार करूया। आता आपण भाजी थंड झाली आहे। आता बेसनचा घोळ तयार करूया वडे तळण्यासाठी। तर त्यात थोडासा मीठ घालूया बेसनमध्ये। भाजीत तर मीठ आहेच, थोडा वरच्या कवरसाठी मीठ आणि थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकूया। घालून घेऊया आणि वड्याला जसं बॅटर करतो आपण तसंच बॅटर तयार करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालूया, एकदम असं काय ओतायचं नाही आहे। आणि मिक्स करून घेऊया। थोडं लागेल बस। ब्रेडचा स्लाइस घेऊया, थोडासा पाण्यामध्ये डिप करूया वरचेवर, जास्त नाही करायचं। आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, असं दाबून दाबून। असं बघा पूर्ण पाणी निथळलं गेलं पाहिजे। थोडासा डिप करायचा, जास्त नाही करायचा। आणि ह्याच्यातला हा गोळा घेऊन त्याच्यामध्ये हा मी क्यूबचा चीजचा क्यूब घालणार आहे। ते ऑप्शन आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर घालायचं, कोणाला आवडत असेल तर, नाहीतर नाही। आणि एवढा गोळा घेऊन जे आपला गोळा आपण ब्रेडच्या साईज प्रमाणे घेऊ शकतो। गोळा आपण ब्रेडच्या साईज प्रमाणे घ्यायचा आणि त्याला ब्रेडमध्ये असं कोट करायचं। भाजी पूर्ण, हा माझा ब्रेड लहान आहे, मोठा ब्रेड पूर्ण कोट होणार बरोबर। असा भाजी पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची आणि हा बॉल बेसनमध्ये बेसन लावून बेसनमध्ये डिप करायचं। असं पूर्ण बेसन लावून घेऊया आणि हा बेसन लावलेला बॉल ब्रेड क्रम्बमध्ये घोळून घेऊया। सगळ्या बाजूने व्यवस्थित बॉलला ब्रेड क्रम्ब लागला पाहिजे। त्यासाठी आपण आता तेल गरम करून घेतलंय बघा। आता तेल गरम झालंय। आता यातला एक एक बॉल आपण तळण्यासाठी सोडूया।
तेल जास्त गॅस फास्ट नाही करायचा, थोडा स्लो करूया गॅस. 2-2च टाकते, कढई लहान आहे. थोडं हलवायचं खालून वरतून, आता एकाच साईडला होईल. बघा आपला क्रिस्पी ब्रेडवडा तयार झाला आहे. बघा आवाज बघा, किती क्रिस्पी झाला आहे तयार. खायला पण तेवढा मजेशीर लागतो. आता फोडून दाखवते. बघा त्यात मी चीज टाकलं होतं ना, चीज बघा मेल्ट झालं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.